My friend, in my today's video, I will explain Cramer's rule. Cramer's rule is most important method for solving simultaneous equation and very easy method. See here, Cramer's rule means first the type of equation. Given equation just a1x plus b1y equal to c1 and a2x plus b2y equal to c2 are simultaneous equation. If given equation in other form, just like b1y equal to c1 plus a1x, then first modify equation and write in correct form and use first determinant. Here require specific determinant. Just remember this code 12, 32 and 13. 12, 32, 13 is our code for Cramer's rule, and here meaning is that the determinant D is 12. 12 means first and second. Dx is 32. 32 means 3 and 2, and dy equal to first and third. First and third हे नेमकं काय आहे तर फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. सी हियर फर्स्ट कॉलम इज a1 a2 is first column, b1 b2 this is first column, b1 b2 is second column, and c1 c2 is third column. Means to find D for Cramer's rule, because Cramer's rule x equal to dx by d. Therefore, using Cramer's rule require first dx and d. How to find d? D पहिल्यांदा तुम्ही कसं फाइंड आउट करणार आहात तर d equal to first and second column. Here write in this type d equal to indeterminate. First means first column a1 a2, second column b1 b2. Means here create determinant is a1 b1 a2 b2. Therefore this is first column and second column, and expand it and find the value of d and use here x equal to dx by d. Now dx चा कोड नंबर आहे 32. 32 means third column and after second column. Now third column is c1 c2, then here c1 c2, and 3 2 means second column is b1 b2. Then the determinant of for dx is c1 b1 c2 b2, and expand it. The how to expand the determinant हे आपण या आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे. dy, because here the y equal to dy by d, so here require dy. Then how to find dy? The code number of dy is first and third, means 13. First column and third column. First column is a1 a2, and third column is c1 c2. आणि मग पुन्हा याचं एक्सपांड करावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा dx आणि dy कोणत्या टाइपने क्रिएट करायचे आहेत ते आपल्याला समजलं असेल. त्यासाठी हे जे कोड नंबर आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. मी आता एक एक्झाम्पल घेईपर्यंत हे कोड नंबर ॲज इट इज ठेवणार आहे. तुम्ही मराठीमध्ये जर लर्न करणार आहात तर 12 32 13, आणि जर इंग्लिश मध्ये लर्न करणार आहात तर 12 32 13. मे बी तुम्ही कोणत्याही लँग्वेज मध्ये ते लर्न करू शकता. फक्त एवढं आहे, जेव्हा क्रॅमर्स रूल येईल तेव्हा तुम्हाला ते यूज करायचे आहेत. आणि यूज करणं नेमका 12 म्हणजे काय आहे, व्हॉट इज 32, हे सर्व मी या ठिकाणी आता एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण प्रॉपर एक्झाम्पल घेऊया. आपल्या 1.3 मध्ये क्रॅमर्स रूल साठी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सी हियर मी या ठिकाणी
आपला कोड नंबर ॲज इट इज ठेवलेला आहे. आता एक्झाम्पल आहे 4x + 3y - 4 = 0 and second is 6x = 8 - 5y. See here, first the given equation is not actual form or required form. जो क्रॅमर्स रूल मध्ये आपला फॉर्म आहे a1x + b1y = c1 means constant term required in RHS, but here constant term given in LHS. मग जर ते LHS मध्ये दिलेलं आहे याचा अर्थ पहिल्यांदा त्याला आपल्याला RHS मध्ये टाकावं लागेल. मग आपला पुन्हा तुम्हाला सुरुवातीची आरती माहिती आहे. आपली आरती व्यवस्थित लर्न करा. जस्ट बऱ्याचदा आरती म्हटलं की जयदेव जयदेव एवढंच बऱ्याचदा पाठ करतात मुलं. इथे जयदेव जयदेव जय बीजगणिता असं फक्त लर्न करून चालणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण चलयुक्त पदे घ्या डाव्या बाजूला, कारण प्रत्येक शब्दामध्ये बीजगणिताचं काहीतरी एक रूल त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असाल तर मुद्दामहून मराठीमधील व्हिडिओ पहा. मराठीमधील व्हिडिओमध्ये मी ती आरती सांगितलेली आहे किंवा बोललेलो आहे. ती आरती जरूर लर्न करा. महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ती आरती पोहोचली पाहिजे, कारण गणिताचा जर अभ्यास करायचा तर ती आरती फार महत्वाची आहे. तर यामध्ये आपण आरतीच यूज करतोय. चलयुक्त पदे घ्या डाव्या बाजूला, म्हणजे ही चलयुक्त पदे आहेत डाव्या बाजूला आहेत, नो प्रॉब्लेम. स्थिरांक असावा उजव्या बाजूला, इथे तो डाव्या बाजूला दिलेला आहे म्हणजे तो उजव्या बाजूला पाहिजे, मीन्स इन RHS. चिन्ह बदलून घ्यावीत पक्षांतर, मीन्स साइन चेंज. जर तुम्ही काय करणार असाल, ट्रान्सफर करणार असाल टर्म तर इक्वेशन क्रिएट होईल 4x + 3y = 4. याला नंबर 1 दिला आपण. सेकंड इक्वेशन सुद्धा ऍक्च्युअल फॉर्म मध्ये मीन्स रिक्वायर्ड फॉर्म मध्ये दिलेलं नाही. म्हणजे इकडे डाव्या बाजूला मीन्स लेफ्ट हँड साइड मध्ये फक्त 6x दिलेला आहे आणि या 5y हे ऍक्च्युअली व्हेरिएबल टर्म आहे, पण ते आपल्याला कुठल्या साईडला दिलेलं आहे, राईट हँड साईडला दिले, म्हणजे त्याची साईड इकडे आहे. चलयुक्त पदे घ्या डाव्या बाजूला, म्हणजे हे उजव्या बाजूला दिलेलं आहे, राईट हँड साईडला आहे. आपल्याला ते पहिल्यांदा लेफ्ट हँड साईडला घ्यावं लागेल. म्हणजे इक्वेशन क्रिएट होईल 6x + 5y. चिन्ह बदलून घ्यावीत पक्षांतराला, पुन्हा साइन चेंज इफ साइड चेंज = 8. 8 ऑलरेडी तुम्हाला लेफ्ट राईट हँड साईडला दिलेला आहे आणि आपण राईट हँड साईडलाच मेन्शन करतोय, त्यामुळे साइन चेंज होणार नाही. याला नंबर इज सेकंड. आता आपला सुरू होईल कोड नंबर. हियर D = 12 मीन्स रिलेटेड कोड इज 12. 12 मीन्स फर्स्ट and second column. D = first column 4 6. See here, this is first column, this is second column with signs, and third column. Now here 4 6 second means 3 5. Expand it. याचा एक्सपांड केला तर काय होईल बघा, मी इकडे एक्सपांड घेतो 4 × 5 minus, we know in expand form, here minus 6 × 3, 4 5 are 20 minus 6 3 are 18, 20 minus 18 = 2. This is the value of D. Now dx, the code of dx is 32. 32 means third column and second column. See here, third column is 4 8, second column 3 5. Again expand 4 × 5 minus 8 × 3 equal to, sorry, 8 × 3. 4 × 5 is 20 minus 24 equal to -4. ऍडिशन सबट्रॅक्शनचे जे रूल्स आहेत आपल्या बेसिक व्हिडिओज मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन साठी रूल्स सांगितलेले आहेत. इंग्लिश मीडियम साठी आपण असं सांगितलेलं आहे,
same sign addition, different sign subtraction, always larger sign. Here different sign, therefore here you use minus sign. 24 is large number. Next one, dy. Dy equal to, the code of dy is first and third column. First column is 4, 6. Third column is 4, 8. Next one, 4 into 8 minus 6 into 4. 4 8s are 32. 6 4s are 24 equal to 8. By Cramer's rule, x equal to dx by d equal, therefore equal to dx ची व्हॅल्यू आहे इथे -4, देन -4 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 2 इक्वल टू -2 and dy by y equal to dy by d. Here the value of dy is 8 upon d equal to 2, 4. This is final answer. Therefore x equal to -2 and y equal to 4 is solution of simultaneous equation. अशा प्रकारे आपण हे इक्वेशन सॉल्व करू शकता. मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांना क्रॅमर्स रूल ही इझी मेथड असते, कारण बरेच विद्यार्थी या मेथडचा यूज करतात. यानंतर आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत, ज्यामुळे ही अजून तुमची मेथड अगदी व्यवस्थितपणे क्लिअर होईल. बघूया आपण दुसरे एक्झाम्पल. आता मी कोड नंबर ठेवलेला नाही. आता किती तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर ट्राय करायचं आहे. 2x plus 5y equal to 2. And second is x minus y by 2 equal to 1 by 2. Here first example is, or first equation is required form, given directly number. Second equation having fraction. जनरली जर फ्रॅक्शन असतील तर आपण त्याला इंटेजर मध्ये कन्वर्ट करू शकतो बाय मल्टिप्लाय बाय करेक्ट नंबर. मग आता इथे करेक्ट नंबर इज मल्टिप्लिकेशन नंबर इज 2. मल्टिप्लाय ईच टर्म बाय 2. प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करा. समजा इथे 3 आहे आणि इकडे 4 आहे, तर 3 4s are 12. मल्टिप्लाय ईच टर्म बाय 12. देन हियर मल्टिप्लाय बाय 2. देन हियर 2 into x minus 2 into y by 2 equal to 2 into 1 by 2. अगदी सोप्या पद्धतीने मग एक्सप्रेस केलेला आहे. 2 into x 2x minus 2 to cancel, then minus y equal to 2 to cancel 1. याला नंबर दिला सेकंड. आता आपला फर्स्ट कॉलम काय आहे? 2 2. सेकंड कॉलम आहे +5 -1 and third column is 2 1. d equal to, डी चा कोड नंबर काय आहे आता लक्षात येतो का? ते महत्वाचं आहे. डी चा कोड आहे 12. मराठीमध्ये 12 12 32 13. 12 32 13. डी इक्वल टू फर्स्ट कॉलम काय असणार आहे? फर्स्ट कॉलम फर्स्ट अँड 2 2. सेकंड कॉलम +5 -1. हियर मेन्शन -1. डिफरंट व्यवस्थितपणे घ्या, डिस्टन्स घ्या व्यवस्थितपणे. आता 2 into -1. 2 in bracket -1 मायनस. हा मायनस कुठून आहे? एक्सपांड फॉर्म मधला मायनस आहे, लक्षात घ्या. इथे कुठल्याही साईनला मायनस नाही, एक्सपांड फॉर्म मध्ये तो मायनस आहे. 2 into 5 इक्वल टू -2 -10 इक्वल टू -12. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डी. नाउ dx. dx साठी आपला कोड आहे 32. प्रत्येक विद्यार्थ्याला तो आता व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. एखाद्या आवडत्या मित्राचा नंबर लक्षात राहिला नाही तरी चालेल, स्पेस कंप्लीट असेल तर एखादा नंबर डिलीट करा आणि त्याच्या जागेवर आपला हा कोड नंबर लक्षात ठेवायचा आहे. dx इक्वल टू
dx means 32. 32 means third column. Third column is 2, 1. 32 means second column. 5 minus 1. 2 into minus 1. Minus 5 into 1. Equal to 2 into minus 1 minus 2 minus 5 equal to minus 7. And last one, dy. Dy means 13. 13 means first and third column. First column is 2, 2. Third column 2, 1. Expand. 2 1s are 2. 2 into 1 minus 2 into 2. 2 minus 2 2s are 4 equal to minus 2. ही dy ची व्हॅल्यू झाली बाय क्रॅमर्स रूल. x equal to dx by d. Therefore x equal to dx. dx ची व्हॅल्यू minus 7 by the d equal to minus 12. Therefore 7 by 12. y ची व्हॅल्यू आहे y equal to dy by d. Here dy equal to minus 2. minus 2 upon minus 12. दोन्ही मायनस साइन आहेत त्यामुळे ते पॉझिटिव्ह होईल. 2 1 are 2, 2 6 are 1 by 6. Therefore final answer is 7 by 12 and 1 by 6. अशा प्रकारे आपण दोन एक्झाम्पल घेतले 1.3 मधून. मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल. ग्रामर्स रूलची प्रॅक्टिस करा. खूप पुढे हायर लेवलला यूज केलेली आहे आणि त्याचबरोबर फार सोपी आहे. तुम्हाला सर्वांना ही पद्धत सोपी वाटेल याची खात्री आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत. बेस्ट ऑफ लक. रणपीस ए क्लास, यश हमखास.